हॅलो. हा मीरा बोल. काय म्हणते, लागली का हळद? हो लागली ना, मला लागली. तुम्हाला तुम्हाला लागली का हळद? लागली ना, हळद लागली ना. बाया आल्या होत्या शेजारच्या 4-5 जणी. घरातल्या घरात लावून दिली त्यानं. म्हटलं आता काय, आता कोणाला बोलवावं म्हटलं. आता बाईच्या घरी थोडंसं हेच झालं, तर कोणीच नाही आलं बाईच्या घरचं. आता काय माहित उद्या येते का लग्नाला येते डायरेक्ट, काही माहित नाही बा. तर कोणीच नाही आलं. तर मग आपले नामदेव काकाची इच्छा काकू होत्या का नाही, काकू आणि मग शेजार पाजारच्या बाया, तेनंच केलं सगळं घरात. कालपासून त्याच करून राहिले होते, ते जात्यावर गित्यावर दयदाय केलं आणि आज त्यानं लावून दिली. बापरे, किती बेकार हो तुमचं. आई बाबा नसले म्हणजे असं होते, आहे की नाही? माझ्या पा आई बाबानं सगळ्या तयाऱ्या केल्या, मला काहीच नाही करायला लागलं. आणि तुमच्या इथं पहा बरं, बहीण असूनही बहीण नाही आली. जाऊ दे ना, ते चालूच असते. परिवार म्हटलं म्हणजे चालूच असते. आणि ते येऊन कार्यक्रमाच्या वेळेसच येते सगळे. कोणाला फुगे येते, कोणाला काही होते, कोणाचे भांडणं होते. सगळं कार्यक्रमाच्याच वेळेस होते. म्हणून तर म्हणते का घरातलेच पाहिजे करणारे, बाहेरच्यावर काही भरोसा नाही करायला लागत. आता काय करून राहिले मग? आता गेलं का बाया घरी? हा, बाया गेल्या घरी. आता मी राहिलो बाई एकटा. एक माझा मित्र आहे, तो बसलाय खाली. मी इकडे रूम मध्ये आलो. माझ्या रूम मध्ये आलो, फोन आल्याबरोबर तो म्हणे लेका म्हणे माझ्यासमोर नाही बोलत काय रे म्हणे. म्हटलं नाही, तिकडेच जाऊन बोलतो म्हटलं. मग इकडे आलो मी रूम मध्ये आता. म्हटलं बोलून घ्या म्हटलं मीरासोबत आता. आणि बाया चालल्या गेल्या मग. आता पाहिजे तुला काय करायचं आहे काय नाही, तर मला काही तेवढं समजत नाही. साधं सुद्धा काम आहे आता आपलं. म्हणजे तुमची रूम वरती आहे का? खाली खाली नाही का रूम तुमची? नाही नाही, वरत आहे ना. खाली हॉल आहे, किचन आहे. एक रूम आहे, त्याच्या सामानच ठेवलाय भरून. आणि एक एक्स्ट्रा रूम आहे अजून, कोणी आलं गेलं तर राहते खाली. मी हे मला वरतच आवडत होती, तर गॅलरी गिलरी आहे की नाही बनवली, तर दूरपर्यंत सगळं दिसते. म्हणून मी एक रूम वरत बनवली होती. खाली राहू शकतो आपण, वरती राहू शकतो. हा काय? हा, तुला आता कुठं राहणं पसंत येते तसं पाहू मग. तिची रूम सेटच आहे, वरची चांगलीच आहे. तुला जे वाटेल त्या रूम मध्ये राहू आपण. चालते, मला कुठेही चालते. आमच्या घरी काही रूम नाही आहे, म्हणजे रूम आहे पण आमची कशी सेपरेट रूम नाही आहे. आम्ही कुठेही झोपतो, आई बाबा आणि मी, आम्ही 3 जण आहे की नाही. तर समोरच्या खोलीत वसरीतच झोपून जातो आम्ही. ते तरी बरं आहे मीरा. ह्या तुझ्या साधे भोळा स्वभावच मला खूप पसंत आलाय म्हटलं. हा, म्हणजे जे असलं त्याच्यात ऍडजस्ट करायचं. नाही तर पोरी म्हटलं आजकाल, नाही मला बंगलाच पाहिजे, नाही त्याच्या घरी गाडीच असली पाहिजे. एवढी मोठी रूम असलीच पाहिजे. आपला बा गरिबी गरिबी काम जसं आहे तसं आपलं म्हणणं आहे का पोरीनं तसं ऍडजस्ट केलं पाहिजे. बाकी तर मग माझ्याकडून जे झालं ते मी करतोच बा तुझ्यासाठी. चालन चालन, मला काही फरक नाही पडत. मी गरिबीतच दिवस काढले आतापर्यंत, आणि समोरही काढायला लागले तर मला काही त्याचा अफसोस नाही आहे. मला फक्त माणूस चांगला असला म्हणजे बस आहे. मला दुःख नाही झालं कोण्या गोष्टीचं, तेवढंच लय आहे. बाकी मी कामही करतो सगळे, आणि ऍडजस्टही करतो. काही फरक नाही पडत मला, गरीब असो का श्रीमंत असो. मी कधी विचारच नाही केला मला का श्रीमंतच पोरग पाहिजे म्हणून. जसे माझे मायबाप आहे तसाच मला नवराही पाहिजे होता. व्हिडिओ कॉल कर ना मीरा. व्हिडिओ कॉल नाही, आता डायरेक्ट लग्नातच पहा. तसं पाहता नाही येत म्हणते आई म्हणे, तसं नाही पाहता येत म्हणे. आता म्हणे आपल्याला म्हणे डायरेक्ट लग्नाच्या दिवशीच नवरदेव नवरीला पाहते म्हणे, अशी म्हणे माझी. काय होते? आई काही पाहायला येऊन राहिली काय? एक काय म्हणते, एक वेळा तर दाखव. कशी दिसून राहिली, काय दिसून राहिली तर. अन मी तो शूटिंगवाला पाठवलं, त्यानं केली काय, शूटिंग केली काय हळदीची? हो केली ना, हळदीची शूटिंग केली त्यानं. अजून फोटो काढले, सगळंच केलं. असे मग मी एक एक पोज दिली ना त्यांना, ते फोटो काढले. काहीच पाठवला, पण एवढा खर्च काय करायची गरज होती? मी तर काय म्हणते तर ते घेते ना गळ्यात हार फुलं येते, ते नाही घेतलं साधं. मला ना आवडतच नाही एवढा नखरा करायला. मग साधं सुद्धाच आवडते बा. मीरा, आता कसं आहे, सगळे लोक करते तर थोडंफार करायला लागते. ह्याच आठवणी राहते. मग काही दिवसांनी आपल्याला असं वाटतं लोकांचं पाहून का आपण असं करायला पाहिजे होतं, आपण तर काही केलंच नाही असं वाटते ना. म्हणून आता वेळ आहे की नाही तर करून घ्यायला लागते. लग्न काही 2-3 वेळा होते काय, एक वेळा होते. मग ते चांगलं एन्जॉय केलं पाहिजे माणसानं. तुम्हाला खरं सांगू काय, मला की नाही असं म्हणजे कोण पैसे द्या ना मग आपण ते करून घ्या, तसं काम नाही आवडत. मला आवडते आपल्या जवळ संत करा, नसन तर नका करू. तुम्ही सांगा, माझ्या आई बाबाने विचारलं समजा, बाबाचं लय भाव लागते मला. बाबानं जर विचारलं का बाई कुठून आणले पैसे एवढं मोठं हे करून राहिली, तर कारण का मला काही ते पैसे देऊन राहिले का खर्चाले, तर मग मी काय सांगू? असं सांगू का तुमच्याजवळून घेतले म्हणून? माझे बाबा लग्न जुळलाय तर तोडून टाकायचे म्हटलं. लग्न झाल्यावर काय करायचा खर्च तुम्हाला तर करा तुम्ही, पण आता नाही. माझ्या बाबाला पहिलेच आवडत नाही. तेच तर आता लपून द्या लागले काकाच्या नावावर पैसे, नाही तर नाहीच म्हणे, ते घेतलेच नसते काही ना तुमच्याजवळून. जाऊ दे ना, त्याचं कायले टेन्शन घेतो तू? त्या पैशाचं टेन्शन नको घेत जाऊ बरं. मी ते पाय आपल्या लग्नासाठी दिले, ते काय उसने म्हणून दिले काय? त्या पैशाची कधी गोष्ट नको काढ जाता भविष्यात. अहो मी नाही काढणार, पण बाबा तर काढन ना, आई तर काढन ना. काकाचे पैसे द्यायचे आहे म्हणून. मग चला काकाही नाही काढणार, काकाले काय, काकाले माहिती कोणाचे आहे म्हणून. पण बाबा म्हणून नाही काय काकाचे पैसे द्यायला लागते म्हणून. तर सांगून देऊ ना काकाले, का नाही म्हणून द्या म्हणून, पाहिजे नाही बा म्हणून, असं म्हणून द्यायचं. हो असं होते. मग पण ते काकूला जर माहित झालं तर, माई काकू तर चांगलीच भांडायची आहे. आताच तर माई काकू आली नाही, 2 दिवस नाही आली म्हटलं. आता लग्नातही काय माहिती येते का नाही येत. ते जर आली नाही ना तर मी तिच्या इथं कायच्यातच जात नाही म्हटलं. जाऊ दे ना, तुझे काका चांगले आहे ना. काकाच्या इकडे पाहायचं. आपण जो व्यक्ती आपल्या सोबत आहे असं वागते, त्याच्या इकडे लक्ष नाही द्यायचं कधीच. बस आपले काका कसे वागते, काकाचे पोरं कसे वागते,
तर त्याच्यावर पाहायचं. ते सगळे चांगलेच आहे, फक्त हे काकूचा एक. बरं बरं, मी ठेवतो काय. आत्या आत्या आली आहे, आत्या पाहुणे आली ना आता. आत्या कालच आली, अजून म्हणून फोनवरच बोलून राहिली म्हणून. किती दिवस राहिले म्हणून आता. तुम्हाला तर माहिती आहे मग बोलते. आणि आता जर आईला सांगितलं तर अजूनच. बरं, पण एक फोटो तर पाठव ना. हा हो, पाठवतो पाठवतो. काही असो, मीरा लय चांगली आहे पण. खरंच अशीच पोरगी पाहिजे होती मला आयुष्यात. मला विचार पडला होता का मला बायको कशी भेटन. हा, आता वय वाढलं बा, चांगली नाही भेटणार. पण खरोखर मला पोरगी चांगली भेटली. का बे इथं एकटा येऊन मस्त बोलून राहिला. आमची तर ओळख परिचय काही करून दे वहिनीसोबत. मला एकट्याला बसून दिलेले का तिथं? हा, मला सांगितलं ते बाईनं का मागं मागं राहायचो, आणि तू तर समोर समोर पळून राहिला. काऊन बे तिथं थकला काय बसू बसू. अरे मी बोलून राहिलो, तू फोन आला त्यासमोर कसं बोलू म्हटलं. म्हणून मग इकडे आलो बोलासाठी रूम मध्ये. आता ह्या रूम मध्ये काय चेंजिंग करायला लागते तर ते पाहून घेतो म्हटलं. याच्यात काय करायचं, याच्यात हे बदलचं थोडंसं पद्धतशीरपणा करतो याच्यात. झोपतं याच्यावर काय करतं काही समजत नाही का. आता पहिली मीरा आल्यावर काय करायचं आहे काय नाही, तिच्या हिशोबानं ते सगळं करण. ठीक आहे ठीक आहे, चल खाली चल आता. इथं काय करू मी आता. बरं बरं, चाल चाल. मी म्हटलं घरी सांगून आली इले ताईले का मी मीराच्या घरी चालली म्हणून. तिला हळद आहे ना लग्नात, तर तिथं चालली म्हणून. ना तुम्हाला भेटायला इकडे आली म्हटलं. आता तुम्ही सांगा, तिथं मला तिथं सांगन नाही काय. आता माझी बहीण नाही चालली तिथं, पण पोरगी गिरगी जर गेली तर नाही सांगन काय मावशी तिथं होतीच नाही म्हणून. हे पाय, तुला सांग काय शुभांगी, आज नाही उद्या माहित होणारच आहे. हा, का आपलं काही चालू आहे म्हणून. तुला सांग काय, लय लोकांना माहितच झालंय गावात. तू काही टेन्शन घेऊ नको त्या गोष्टीचं. मीराला माहितच आहे. मीराला तू सांगून आली ना मी तिकडे चालली म्हणून. अरे पण माझ्या बहिणीला माहित झालं म्हणजे मीराला ठीक आहे. मीराला मी सांगितलं मी भेटायला चालली म्हणून तुम्हाला. पण माझ्या बहिणीला जर माहित झाली ही गोष्ट तर ते मला उद्याच गावाला हाकलते म्हटलं. जाय म्हणून त्या गावाला, इथं राहू नको म्हणून. नाही हाकलं, तू टेन्शन नको घेऊ. तुझी बहीण मला एका पायावर द्यायला तयार आहे म्हटलं. हो, मी जर म्हटलं ना का उद्याच लग्न करतो तुझ्यासोबत, तर तुझी बहीण हाऊस म्हणते. कारण का माझ्याजवळ पैसा शेवढा आहे. हा, सगळेच माहित आहे गावात का मी कष्टिक पोरगा आहे. काम धंदेवाला आहे. अन चांगला पैसा धन कमावतो. मग तू सांग मला, एवढा पैसेवाल्या पोराले कोण पोरगी नाही देत. निर्व्यसनी आहे अजून, तरी मला पोरगीने भेटून राहिली. विचार कर, कोण नसून भेटून राहिली. मी कधी कोणा पोरीच्या मागे लागलो नाही शुभांगी. आज पहिल्यांदा पहिल्यांदा मी तुला लपून भेटून राहिलो. अशी पोरगी मला आजपर्यंत कोणी आवडलीच नाही. पण तू आवडली तर माझी इच्छा आहे का आता लग्न तुझ्यासोबत करायचं. लागन तर तुझ्या कुठं काही असेल तर सांगून देवा मला आताच. हा, उद्याची झंझट नाही पाहिजे. लागन तर मी निपटून टाकन. लग्न तर तुझ्यासोबत करतो. नाही नाही, माझ्या काही नाही कुठंच. हा हा, मी कोणाच्या लेण्या देण्यात नाही असतो. मी बरी, नाही काम बरं. माझं जर कुठं काही असतं एवढ्या दिवसाची, मी आता इथं बहिणीच्या घरी राहिली असती काय. मी तर पटकन गावात गेली असती. पण राहून राहिली तर काही ना काही नसेल म्हणूनच राहून राहिली नाही इथं. आणि तुमच्यासोबत भेटून राहिली ना. झालं तर मग मग काय प्रॉब्लेम आहे तुले. असायलाच नाही पाहिजे काही प्रॉब्लेम. मी तर म्हणतो का तू आता काहीच नाही, आपण आता एक काम करू, कोर्टात जाऊन लग्न करून घेऊ. म्हणजे पैसाही जास्त खर्च होत नाही आणि कोणाला माहितीही होत नाही जास्त लोकांना. सटकन पटकन लग्न करून घेऊन मोकळं होऊन जाऊ. बापा पैसे लय आहे म्हणता तुमच्याजवळ, आणि लग्न कोर्टातून करता म्हणता. काऊन म्हणजे मग तुमचं काही आहे का कुठं माहित नाही झालं पाहिजे बा कोणाले, म्हणून तुम्ही असे लपून चोरून लग्न करता म्हणता. माया मला तर पुऱ्या गावात काय, आजूबाजूच्या गावानं विचारशील ना तर कोणी हे नाही म्हणत का पोरगा असं आहे म्हणून. मी कामातच असतो, सदा न कदा कामातच असतो. मी कोणाच्या लेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही. ना माणसाच्या ना बायकोच्या, कोणाच्याच नसतो. आपलं काम बरं असते ना आपलं घर बरं असते. का सकाळी उठून कामाला जातो तर डायरेक्ट संध्याकाळीच घरी येतो. आपल्याजवळ ट्रॅक्टर आहे. हा, एक सोडून दोन दोन ट्रॅक्टर आहे म्हटलं. आपलं असं नाही आहे. हे सोडलं एका याच्यावर मी जातो, एका याच्यावर माणूस राहते. तुला माहितच आहे, तुझेच भाऊजी राहते. विचारतो त्या भाऊजीला कसं आहे म्हणून मी. मग कोण असं. अरे ह्याच पैसा वाचवून तर आपल्याला कामात येईल. माझं म्हणणं काय आहे, लग्नात सगळा पैसा व्यर्थच जाते ना. त्याच्यापेक्षा तू त्या पैशाचं सोनं करून घे ना. तुला जेवढं वाटतं तेवढं सोनं कर. पैसा येईल कमी नाही नाही, मी तुला सांगतो ना. लागून तर खोटं वाटत ना तुला, तर कोर्ट मॅरेज कर आणि उद्याच माझ्यासोबत सोनं करायला चाल. सोनं तरी पैसा देते डबल. पैसा आज खर्च झालेला उद्या काय देते. उद्या जर आपल्याला पैसे नसलं तर कोणी 10 रुपयांनी मारून फेकत म्हटलं. कोणी हेच म्हणते, बापा खर्च तर लय करून घेतला म्हणते पहिले, आणि आता मागून राहिला काय म्हणते. मला म्हणते नाही आहे म्हणते, असे म्हणते म्हटलं लोक. लोकांचं सोडून द्यावं तुम्ही. लोकांचा जर विचार केला ना आपण तर लोक तर तुम्हाला लग्नही नाही करू देत, तर बिना लग्नाचंही नाही राहू देत म्हटलं. फुकटचे सल्ले देणारी तर लय भेटून जाते. पण एखादा कोणी चांगला भेटून जाते काय का नाही बा लग्न करून घेईन चांगलं असते असं आणि तसं. काही नाही म्हणते लग्न नका करू, चांगलं नसते लग्न करणं, चांगलं नाही आणि नुकसान होते, असं होते तसं होते. करते लागन तर करते सगळेच. बरं मी जातो बा आता घरी, नाही तर माझी बहीण भुमलं अजून. अरे ह्या तर श्याम आहे बेटा. पोरगी कोण आहे? अरे श्याम, कोण कोण पोरगी होई? अरे बाई शुभांगी तू. हा, हे काय बाई, हे हळदीला नाही होती काय तू तिथं? हा, आता मीराला ओढत लागली, एवढा मोठ्या बाया होत्या तिथं, तर तू आली नाही का तिथं? हा मोठे दादा, आम्ही दोघं ना एकमेकावर प्रेम करतो. आम्हाला लग्न करायचं आहे आता दोघाली. तर तिला म्हटलं मी करून टाकू म्हटलं कोर्ट मॅरेज. तर ते म्हणते चांगलं करू म्हणते. अरे पण घरच्याला विचारलं काय? हा, असं कसं लग्न करता तुम्ही दोघच जण? हा बाई, तुझ्या बहिणीला विचारलं काही का? बस पसंत आहे त्या सुधाकर भाऊच्या घरच्या पहिले, पसंत आहे सगळं.
सुधाकर भाऊचा तर वांदाच नाहीये कोणता. ते तर म्हणतच नाही का करू नका म्हणून. फक्त आता वांदा आईबाबाच आहे बाईच्या. हिच्या आईबाबा काय म्हणतात त्याच्यावर आहे. हो तर काहीले पळून करता. हा कोर्ट मॅरेज नका करू ना पळून नका करू. घरी जा चांगल्यानं. पाय श्याम घरी जाय त्याच्या सुधाकरच्या कानावर गोष्ट टाके. तो काय म्हणते काय नाही नाही तर म्हणणार नाही. आता पोरगं चांगला आहे तर गॅरंटी तर सगळं गाव देते बाबू तुम्ही. मग कायले असे कामं करतो. ते कामं ज्याची गॅरंटी कोणी घेत नाही कोणी ते करायला लागते. तू जाय कानावर गोष्ट टाक आणि घरापर्यंत बोलावं म्हणा. तुझी आई बाबा घेऊन जाय तिथपर्यंत. ते पोरगी पाहून घेते आणि हे लोक तुझ्या घरात पाहून घेते. असं काय करतं. हा भाऊजी बरोबर बोलून राहिले. माझे म्हणणं हेच आहे, असं कोर्टातून नाही करू आपण. आणि करूही ना कोर्टातून तर पहिले घरच्या याच्या मर्जीनच करू. म्हणजे माझे आई बाबा पाहिजे, तुमचे आई बाबा पाहिजे, त्याच्यानंतरच करू मग. दादा मोठे दादा तुम्हाला सांगू काय आता. मग आई बाबा हे पोरगी करायला नाहीच म्हणून. काऊन काऊन नाही म्हणत. एवढी चांगली पोरगी आहे दिसायला सुंदर आहे. हा संस्कारी आहे स्वभावानं चांगली आहे. सगळे कामधंदे येते त्या पोरीले. आणि काऊन नाही म्हणून तुझी आई बाबा. याच्यापेक्षा साजरी पोरगी भेटते काय मग गेले सून. नाही 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 दादा तसं नाही आहे. ते हिची बहीण आहे कोणी तर हिच्या बहिणीले तर माहिती आहे तुम्हाला. गावात कोणीच थोडंसं समजून घ्या तुम्ही. पाय बाबू श्याम एका माळ्याचे मनी होय म्हणून सारखेच नसते. पाच बोटा सारखे आहे का आपले. नाही आहे ना. मग इथं दोघी बहिणी एकसारख्या कशा राहील. तिच्यात नाही हिच्यात जमीन आसमानचा फरक आहे. हा फक्त ते काय म्हणते त्याच्या हे केसाची हेअरस्टाईलच यो काही द्यायची. नाही तर त्याच्या बुद्ध्या अलग आहे. तुम्ही मला ते बदलून टाकतो मी. हा उद्यापासून एकच वेणी घालत जाईल, अशा दोन नाही घालत जाईल. पाय रे बा अजून काय पाहिजे मग सांग. जाय आता घरापर्यंत सुधाकर येते बाहेर तर त्याला विचारतो नाही तर म्हणा अशी गोष्ट आहे. तो बरोबर करते समजदार आहे. तो काही भांडण करणार आहे का तुझ्यासोबत. नाही नाही सुधाकर भाऊचा काही बांधा नाही आहे म्हणा. काढतो टाकतो मी त्याच्या कानावर आज गोष्टच टाकतो. बाई जाय घरी जाय जराशी. हा मैत बहीण होईल ना तुझ्या बहिणीले तर लग्न व्हायच्या पहिलेच हे करण ते म्हटलं नुकसान करण. आज ते बाई आली नाही हळद लावाली. काय आता वातावरण संतापलाय सध्याच्या कंडिशनले. भाऊजी काय करावं आता, काऊन अशी आहे काय माहिती. बरं पहिल्याचीच आहे अशी, आताचीच नाही काय. पहिल्यापासून अशीच आहे. आम्ही घरी तिला काऊन गेलो होतो सगळं. बरं श्याम ये जरी लग्नाले. हा आता रविवारचं लग्न आहे आपल्या 12 तारखेचं तर ये म्हटलं लग्नाले. हा दादा येतो ना. लग्नाले कोण नाही येईल त्याचं याच लागते. जातो भाऊजी मी घरी आता मग. हो जाय जाय. करून घे श्याम. पोरगी पोरगी चांगली आहे. कामा धंद्यात सगळ्या गोष्टी तर चांगली आहे. करून घे काही हे नाही येत तुला अडथळा नाही येत. कोणाचा लपून चोरून नको भेटू. तर हे कसं आहे गावात बदनामी होते. आतापर्यंत काय असं कधी केलं नाही. आता असं करशील तर काय थोडशासाठी नावाची बदनामी नाही होईल काय. दादा मी करतच नाही. ती आता तुमच्याच घरी चालली होती. हा म्हणून मग मला कशी दिसली तर मी तिच्यासोबत बोललो लय दिवसचं करून राहिलो बोलायला. तर त्या दिवशी बोललो होतो एक दिवस तर आणि आज बोललो मला आवडली ते. म्हणून मी तिला डायरेक्टच म्हणून टाकलं लग्न करायचं आहे म्हणून. नाही नाही करून टाक चांगली गोष्ट आहे करून राहिला तर मस्त आहे. ठीक आहे दादा येतो मग. तुम्ही कुठं चालली इकडे. मी कुठं नाही येतो जरासं इकडून चक्कर मारून. हप्ते भेटायचे इकडे लोकांचे तर मग म्हटलं चाललं जाऊ आता हप्ते घेऊन येतो जमा करून घेतो ना. लग्नात कसा आहे पैसा असला तो कामातच पडते. हा दादा ठीक आहे. वहिनी काही करायला लागते का हो, सांगा ना. करावं लागत असं तर करू लागतो. एकट्या एकट्याच फिरून राहिला इकडच्या तिकडे. हा बाई माझ्याजवळ काही करायला मी बसलीच आहे का नाही. तू बस ना चुपचाप. तुलाच आहे काय काम करायला. तूच आहे का एकटी घरात लोक नाही का काम करायला. आता तुझे मामा मामी येऊन राहिले म्हणते रस्त्यानंच आहे म्हणते. खरंच मामा मी येऊन राहिले काय. चांगलं आहे ना. पाय बरं काल नाही आलं पाहिजे होतं का ते ना. आता वेळेवर येऊन राहिले. असे राहते मी बी त्याच्या घरी वेळेवरच जाईन म्हटलं. आता कायली मी फक्त माझ्या आत्याच्याच घरी लवकर जाईन. हा बाई म्हणूनच म्हणते हातोभाषा एकाच्या म्हणते आणि मायले की लोकाच्या म्हणते. अशासारखं काम झालं आहे ते. हा ना आत्या पाय बरं माझ्या मामीनं यायला नव्हतं पाहिजे काय. चल मामाची ड्युटी आहे पण मामी तर घरीच आहे. मग काय होती मामी जर आली असती तर. पण नाही कायली येईन ती. हा ते तिला गमते का इथं आमच्या झोपड्यात. तिला तर पाहिजे बापा महल. मोठ्या घरातली आहे माझी मामी. बाई मीरा कोणाच्या अडचणी असते. आता आपण समजून घ्या लागते. आपण म्हणाव का येऊनच बसले पाहिजे तर ते तरी काय करू इथे येऊन बसून. हा कामं सुचत नाही मग लय मोठे पाहुणे असले म्हणजे. मोजके थोडे थिडके राहिले म्हणजे बरं आहे. तू याते आहे ना. तू यात्याच तर एकटे दाले भारी आहे. हायच मग आत्या चांगलीच आहे मग आत्या. माय बी आत्या होय मी आता मी होय होय ना तू. हो होय ना तू नाही होय काय. तूही होय मीराची होय सगळ्याचीच होय मी. आता मीरा ताई गेली म्हणजे मग माझी एकटीचीच आत्या होय. ओय बाई यारू पहिले माझीच आत्या होय म्हटलं. हा मीच मोठी आहे. तू तर लहानशी आहे बारकी. आत्या पाय ना मला बारकी म्हणते. नाही हो मीरा म्हणू नको हो बारकी नको म्हणू. लय चांगली आहे हो मॅम यारू हुशार आहे. बाई तू आई नाही आली मग. आत्या माझ्या आईचं आणि बाबाचं भांडण झालं. माझी आई म्हणे मी येत नाही म्हणे. ना बाबा म्हणे तू नाही जाशील तर मग मी मावशीच्या लग्नात नाही येईन म्हणे. तर माझी आई म्हणे पाहिन म्हणे मी लग्नात जाईन असं तसं म्हटलं. मला म्हणे जाऊ नको म्हणे. मी म्हटलं मी जातोच म्हटलं. तुम्हाला मार नाही तर काही बी कर म्हटलं. मी जातो म्हटलं मीरा ताईच्या घरी. लग्नातही जातो म्हटलं. येतही नाही म्हटलं त्या घरी वापस. आता मी जात नाही काही. आता मी मोठ्या आईच्या घरीच जातो राहतो. नाही असं नसते बोलत बाबा. आपल्या घरी जा लागते. आपली आई तर आपलीच आई होती. नाही ते माझी आई नाही होय. मी मोठी आईच माझी आई होय. आहे ना मोठी आई तुम्ही आई होय ना. हो होय ना. आईने होय तर काय कोण होय मी तुही सांगा हो ननद बाई. आता ही पोरगी अशी माया लावते
आणि हिची माय बिचारे भांडण करते. काय करावं आता? हा, लेकराला हाकलू शकतो काय आपण? ते म्हणते तुम्ही लाडावून ठेवलं म्हणते लेकराले. जाऊ द्या वहिनी, तिचा स्वभाव तसाच आहे पहिलेचाच. काय करता आता? जर ती पोरगी राहिली तर राहू देत जा, आणि गेली तर जाऊ देत जा. आता मी मीराताईच्या घरी बी जाणार आहे. हा, भाऊजी सोबत बोलाले. भाऊजी मग मला मस्त सामान घेऊन देईन काही काही. हो, चालली जा ना तिच्यासोबत लग्नात. आनंद म्हणून चालली जाय. प्रेझेंट दिल्यासारखी लहान बहीण आली म्हणून, मोठ्या बहिणीच्या लग्नात आनंद म्हणून. मीराताई, मला नेशील ना तू तुझ्या घरी? हा हो, निन्ना आरू. आताच लग्नातच चालतं का माझ्यासोबत? मग मी येईन कधी मधात, मग तेव्हा चालतो ना. नाही, मी आता लग्नातच येतो तुझ्या घरी. तिथंच राहीन मी आता. बाहेर आहे का तू? शाळा आहे ना आता तुझी. पहिले शाळा शिक, मग तू लग्न करून देईन. मी बी म्हणतो माझ्या बाबाला माझ्या लग्न करून द्या म्हणून. मग मीराताई सारखी मी बी चालली जाईन तिकडे दुसऱ्या घरी. मग माई मला मारणारच नाही. लग्न नको करू आरू सध्या. हा, तुला भांडे घासता येते काय? भांडे कपडे धुता येते तुला? हे सगळं आलं म्हणजेच लग्न करायला लागते. तू लहान आहे ना सध्या, तुला काहीच येत नाही. तू पहिले सगळे कामं शिकून घे, मग त्याच्यानंतर लग्न करजो. मग ते बाबाला माहित होईल. आता मीरा मोठी झाली तर मग तिला आता भांडे धुता येते, सगळे कामं करता येते. मग माहित आहे, मग तुला लग्न करून देते बाबा. काहिले हो तिला काहीची काही सांगून राहिली? हा, फालतूच काय म्हणते तर. अवाय बरोबर आहे, ते तुला नाही समजत. हा, म्हणूनच मी भांडे घासते. माई बी असेच भांडे घासते, कपडे धुते, सगळे काम करते. आणि आता मावशी करते, मीराताई करते, म्हणूनच याचं लग्न करून राहिले. आता मी बी सगळे भांडे धुवत जाईन घरचे. भांडे कपडे. मग मला शाळाच नाही शिकायला लागत. मग मला लग्नच करून देईन माझ्या बाबा पटकन. तुम्ही सगळे मला हसता. मी बोलतच नाही तुमच्यासोबत आता. बाई आरू, तसं नसते. शाळा शिका लागते, मोठं व्हा लागते, वयानं मोठं व्हा लागते, बुद्धीनं मोठं व्हा लागते. हा, सगळं जगाचं नॉलेज आलं पाहिजे आपल्याला. आता मीराताई मोठी झाली की नाही, मग का तिनं फक्त भांडे घासणं शिकली का? ते शाळाही शिकली. मग त्याच्यानंतर बुद्धी नाही मोठी झाली, तिला सगळं समजते. म्हणून ते आता तिचं लग्न करून राहिलो आपण. मग मीराताई कशी म्हणते? मग नाही करत मी लग्न. मी मोठी होईन, मीराताई एवढी होईन, मग करन मी. हा. काय बरं आरू, किती लवकर समजते. भल्ली हुशार आहे आरू. आरू, तू मोठी झाली तर भल्ली हुशार होशील आणि मग डॉक्टर बनशील. मी नाही बनत डॉक्टर, मला इंजेक्शनचा डोस लागते. मी काय बनन? मी इंजिनियर बनन. हो, बनजो, इंजिनियर बनजो, काही ना काही बनजो बाबा. घे ना मीराताई, तू इंजिनियर बनलीच नाही. मी बनन म्हटलं. हो, बनलीच पाहिजे ना. चांगला अभ्यास करत जा इंजिनियर बनासाठी. हा, मी अभ्यास करत असतो. नाही म्हटलं 20वा नंबर येते म्हटलं शाळेत. झालं, मग किती हुशार आहे तू, पाय बरं. आता काय नाही तुला, बनली तू इंजिनियर आता. हे पोट्टी तिची नीर मजा घेत राहते. मीरा, काय म्हणते? मस्त दिसून राहिली तू तर. वा, एकदम सुंदर दिसून राहिली. असं आता मला काय चढवून राहिली का हरभऱ्याच्या झाडावर ताई तू? हा, मगांपासून आली नाही मी, वाटच पाहून राहिली म्हटलं तुझी. आता येईन मग येईन, आता येईन मग येईन. काऊन? माझ्या काकाला पाहून मन नाही भरलं होतं का तुझ्या? चुप राह ना यार मीरा, चुप राह ना. हे पोरगी ऐकन ना आरू. काही नाही होत, जाऊ दे, ऐकू दे. काय म्हणे मग? झालं का पक्क? हा, झालं ना पक्क. म्हणे कोर्टातूनच करू म्हणे लग्न म्हणे. मी म्हटलं नाही, मला चांगलं लग्न पाहिजे म्हटलं बा. अहो ताई, करून घे. कोर्टातूनही म्हणत असेल तर करून घे. काय होते, खर्च वाचते म्हटलं, काही फरक नाही पडत. तेच कामात येते समोरचे पैसे. आणि काकूला जर माहीत झालं तर काकू तशी होऊ नाही देईन. काकू माहिती आहे, उलट्या डोक्याची आहे म्हटलं. उलट्या डोक्याची आणि उलट्या काळजाची. आता पहिले त्या काकाला हो म्हटलं, आणि आता त्या जर पसंत केलं ना ते नाही म्हणून म्हटलं उलटी आहे माय काकू. असं आहे काय? खरंच मीरा असं करायला लागेल काय? मग नाही तर काय तर माझ्या काकूच्या भरोशावर बसून नको हो म्हणून ते. ठीक आहे ना, तर मग तू म्हणतो तशी आता तसं करतो. आणि मी काय म्हणतो, बरं माय जाऊ दे. आता लग्न तू आहे, तुझ्याच लग्नाची गोष्ट करायला लागन. काय म्हणते पाहुणे? आला काय फोन घे? एखादा काही व्हिडिओ कॉल घेईल काही आला होता? आला, पण मी व्हिडिओ कॉल केलाच नाही. पण मी म्हटलं लग्नात पायदा म्हटलं आता डायरेक्ट. हा, मी दाखवलाच नाही फोटो. भलेच हुशार आहे हो तू. मस्त व्हिडिओग्राफर आहे, वापरून घेतला. हा, मस्त त्याचे व्हिडिओ त्याचे पैसे ते सगळं करून घेतलं. आणि आता म्हणतो का लग्नात दाखवशील? मग आहे ना व्हिडिओ, आहे ना पाहासाठी. व्हिडिओ पाहायची अलग मजा असते आणि रिअल मध्ये पाहायची अलग मजा असते. मग आता मला कुरडून नाही नेशील का तुझ्या मागं? नाही तर कोण आहे आता माय मागं पोरगी म्हणून? तुम्हालाच राहा लागन माय मागं आता. राहीन ना, हो राहीन ना. आता तसं घरगीर पाहायला नाही येईन काय मी तुझ्यावालं? घर पाहायला लागन ना मला, कसं आहे काय आहे मीराचं घर. तर येजो ना ताई, घर पाहिजे ना. ते बरं आहे बाई मीरा, तुला सासू नाही सासरे नाही, टेन्शनच नाही घरात गेल्यापासून कोणाचं. कधी कुठं जाऊ शकता, येऊ शकता. मना बोलायला कोणी आहेच नाही म्हटलं तुम्हाला. नाही होत आई, असं एकटे बरं वाटते काय? सासू बिसू पाहिजे बिचारे बोला चालायला घरात. बरं चाल ना, आता बॅग भरून घेऊ ना कपड्याची. आता इथंच बसली राहतं. बाकी कामं नको करू, हे नाही करू शकत. पण निदान बॅग भरून घेऊ, तुला न्यायचे कपडे गिपडे. अमाय हो शुभांगी, हे राहिलंच बिचारे. ते करू लाग बरं तिला जरासं. ते कपडे गिपडे भर बार, कोणत्या साड्या लागते काय लागते 1-2 दिवसासाठी. मग आली म्हणजे मग नाही लागन तर ते. हा, मी आली ना, आता करू लागतो ना. का व तुला येऊ येत तुझ्या बहिणीलाच नाही येत का फक्त इकडे? काय होते तिला इकडे? आता मी काय सांगू गड्या तिला काय होते ना काय नाही. तर तिची प्रॉब्लेम तिला माहित. मी येतो ना, मी आली तेव्हापासून इथं येतो. मीरासोबत बसतो, उठतो, बोलतो आणि सगळंच करतो आम्ही दोघीजणी. जातो येतो कुठं नाही. पण तुम्ही सख्या बहिणी असून किती फरक आहे तुमच्या दोघीत? असते आता सगळेजण सारखेच असते काय? हो ना बाई, आली नाही ना जराशी. हा, थोडी नाही आला सुद्धा कर. आता काका येते, काका काही कामात असेल म्हणून नाही आले.
नाही तर काकाचा वांदा नाही आहे, काका येते बरोबर. हो येते तो. चला मग आम्ही भरतो आता मीराची बॅग. बॅगेत काय काय भरायला लागते तुम्ही सांगा कमेंट करून, काही राहिलं असेल तर. आता मी 2 साड्या टाकतो, इथं थोडंसं मेकअपचं सामान टाकतो, जे जे लागते आपल्याला पोरीले मेकअपसाठी हे सगळं टाकून घेतो. आणि हिचे थोडेसे कपडे, बस. बाकी काय टाकायचं आहे तुम्ही मला सांगा कमेंट करून. मी माझ्या लग्नच नाही झालं अजून, तर मला काही माहित नाही. आता मीराचं होऊन राहिलं, मीरा म्हणते मलाही माहित नाही म्हणते. जेव्हा आता मीराचं होईन तर मीरा मला सांगा मग काय नाही लागते तर. करा मग कमेंट आणि सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण नावं घ्यायचे आपल्याला, तर नावं घेऊन टाकू. आता काल शांता काकून घेतले होते, आज आपण घेऊन घेऊ. नमस्कार मंडळी, मी तुमची आवडती शांताबाई. आता म्हटलं मीराच्या घरी गेली असती, आता तिथं गेल्यापेक्षा म्हटलं माझ्याच घरी नावं घेऊन घेतो. तिथं कसं आता लग्नाचा गोंधळ चालू आहे, तुम्हाला तर माहितच आहे. मग म्हटलं आता शांतते ना आपल्याच घरी जाऊन म्हटलं सगळ्या बहीण भावाले शांत धन्यवाद करू म्हटलं आपण. आज मानलं बघा तुम्हाला, तुम्ही आज मला एवढ्या चांगल्या कमेंट केल्या. कमेंट तर केल्याच केल्या, पण इतक्याही एवढ्या चांगल्या केल्या की मला एवढा आनंद झाला म्हटलं या गोष्टीचा. लयच जास्त आनंद झाला. मी म्हटलं सांग अशा आहे म्हटलं माझे बहीण भाऊ. खरंच म्हणजे किती प्रेमळ, किती चांगले, किती स्वभावानं चांगले, किती मस्त मस्त कमेंट करते म्हटलं. असं आहे, कशी जीव लावते आपल्यावर सगळं माहित पडते म्हटलं. हा, मी तुमच्यातलीच आहे बरं, मी काय दुसरी कोणी नाही आहे. तर आता आपण धन्यवादाला सुरुवात करू नाही का. आणि अजूनही कोणी आपले बहीण भाऊ जर राहिले असन तर तुम्ही पण आपले सबस्क्राईब करजा आपल्या चॅनलला. तुम्ही भरभरून प्रेम द्या आजच्या व्हिडिओला, असंच द्या, रोज द्या. आणि रोज आपले व्हिडिओ ना आवडीनं पाहत जा, कारण मी एवढी मेहनत घेतो म्हटलं. हो, आणि मीरानं हे सांगितलं शांता काकू सगळ्याला धन्यवाद करा म्हणे. आता ते पोरगी तिला हळद लागली, आता ते काही इकडे तिकडे जाऊ शकत नाही. तिला म्हटलं बाई मी तुझ्या इकडून सगळ्याचे धन्यवाद करतो म्हटलं. चला मग आपण सुरुवात करू आता. अनिता ताई निस्ताने, खरगोन मध्य प्रदेशवरून. ताई तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमचे व्हिडिओ बघता. वर्षा आरसोड दिग्रसवरून पाहत आहे, ताई तुमचे पण धन्यवाद. जीवा इंगळे जांबा बुद्रुक, खूप खूप धन्यवाद तुमचे. प्रतिभाताई पिकले मुळशीवरून. नंदाताई अंबागडे पारडीवरून आहे. चंद्रकांता डपरेताई नागपूरवरून. ताई तुमचे पण सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुष्पलता चांडकताई मलकापूरवरून. ताई खूप धन्यवाद तुमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल. रेखा बनसोडे ताई खूप धन्यवाद. ताई निर्मला हरले ताई खूप धन्यवाद. ताई तुमचे. ईश्वरी सोपकर ताई खूप धन्यवाद. कुमुद उघडे ताई आरमोरी गडचिरोलीवरून पाहत आहे, ताई खूप धन्यवाद तुमचे. ललिता भरडे ताई, ताई खूप खूप धन्यवाद. वर्षा ठाकूर ताई, मनीषा साळवे ताई, पायल सालवे नाशिकवरून. ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. धीरज मानकर खूप धन्यवाद तुमचे. सिंधू डोंगरे गुजरात राजकोट. मनीषा फुंडके ताई खूप खूप धन्यवाद. ताई गीता मैकर ताई, अश्विनी पारिसे ताई, संगीता ठाकूर ताई, मंदा पन्नाळकर ताई, संगीता नितनवरे ताई अमरावतीवरून. ताई खूप 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 धन्यवाद तुमचे सर्वांचे, तुम्ही माझे व्हिडिओ रोज बघता, असेच आवर्जून बघत जा. गीताताई निंगोड उमरेडवरून जिल्हा नागपूर. ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. शोभाताई साबळे प्रशांतनगर अमरावती. ताई खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही व्हिडिओ बघता. सुनीता चव्हाण ताई पाचोऱ्यावरून. ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. अरुण चोपकर पांढरी खानामपूर, खूप धन्यवाद तुमचे. माधुरी दालने नागपूरवरून. ताई खूप खूप धन्यवाद. पूजा अजय पापडकर खूप धन्यवाद. सुनंदा डोंगरे धन्यवाद. निशा बाजुरिया धन्यवाद ताई. संगीता सोनवणे धन्यवाद ताई. मंदा कंगाले लखानी धन्यवाद ताई तुमचे. रंजना इंगडे प्रेजरपुरा अमरावती. ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. वैशाली सावंत रत्नागिरी. ताई खूप खूप धन्यवाद, तुम्ही व्हिडिओ बघता त्याबद्दल. स्वाती संकपाळ ताई खूप खूप धन्यवाद. ताई मीना गोंडाने ताई खूप धन्यवाद. वैशाली उल्के ताई नागपूरवरून. सुनंदा दुसाने ताई. रीना बोकडे कुर्हा तालुका तिवसा जिल्हा अमरावतीवरून. ताई खूप 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 धन्यवाद तुमचे सर्वांचे. आरोही ताई, प्रतिभा नन्नवरे ताई खूप धन्यवाद. ताई रवी खडसे खूप धन्यवाद तुमचे. सुतार संजय पुणेवरून खूप खूप धन्यवाद तुमचे. वंदना पळसकर रविनगर अमरावती. ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. विद्या कचरे ताई गेवराई. ताई खूप धन्यवाद तुमचे. जनाबाई ठिगडे उज्ज्वला ठाकरे आष्टी जिल्हा वर्धा. ताई खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. सविता ताई, अमर मेसरे, रनिता तायडे खूप खूप धन्यवाद तुमचे. सीमा घरात वरुडवरून. ताई खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही व्हिडिओ बघता. रेणू पांढरा जिल्हा MP. ताई खूप खूप धन्यवाद. प्रियांका मून ताई खूप धन्यवाद. अश्विनी पट्टे नागपूरवरून. ताई तुमची इच्छा आहे आम्हाला भेटायची, नक्कीच भेटू आपण एकदा, आणि मी नागपूरला येईल तेव्हा तुम्हाला नक्की सांगणार. रोशनी धोटे ताई, सुनंदा नगरारे ताई, संगीता पावनकर ताई चंद्रपूर खूप खूप धन्यवाद. संगीता पुनसे ताई अमरावती. योगिता पुसनाईक पुणे. सुनीता चव्हाण ताई, माधवी कुलकर्णी ताई खूप धन्यवाद तुमचे. सुनंदा डेहनकर ताई अकोला खूप धन्यवाद. चंदा उमरकर ताई संग्रामपूर. पायल सागर कुंजीर पुणे खूप खूप धन्यवाद. आरती कोरम दौंड पुणे खूप खूप धन्यवाद ताई. रश्मी दळवी भारती वाघमारे ताई खूप खूप धन्यवाद ताई तुमचे. अश्विनी गहुले ताई सायखेड्यावरून खूप धन्यवाद ताई. पूनम पाटील ताई खूप धन्यवाद. सुनंदा देशमुख ताई रायगडवरून खूप धन्यवाद ताई. मनीषा वांढरे ताई चंद्रपूरवरून खूप खूप धन्यवाद ताई.
आशाताई वागदरे नागपूरवरून खूप धन्यवाद ताई तुमचे. वर्षाताई, सुधांशू लांडे खूप खूप धन्यवाद तुमचे. वैशाली रेखे मुंबईवरून खूप खूप धन्यवाद. जयश्री वानखडे ताई खूप खूप धन्यवाद ताई तुमचे. ज्योती पोचलवार ताई आकाशनगर नागपूरवरून खूप धन्यवाद ताई तुमचे. शालिनी पात्रे ताई खूप धन्यवाद. रोशनी डोंगे ताई मोर्शी अंबाडा ताई खूप धन्यवाद तुमचे. चंद्रकला खापरे ताई बदलापूरवरून ताई खूप 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 धन्यवाद तुमचे. प्राची मुळे ताई खूप धन्यवाद, संभाजीनगरवरून बोलत आहे. सरप्राईज बेस्ट गुंड हैदराबाद खूप धन्यवाद तुमचे. दीपिका भावसार खूप खूप धन्यवाद ताई. भूमेश्वरी शर्मा ताई खूप धन्यवाद तुमचे. वंदना काकडे ताई खूप खूप धन्यवाद. मंगला डहाके ताई अमरावतीवरून खूप खूप धन्यवाद तुमचे. वैशाली अँथोनी नागपूरवरून खूप खूप धन्यवाद ताई. शिवांगी अद्वी खूप धन्यवाद. सुप्रिया इंदुरकर खूप खूप धन्यवाद. दीपाली उईके भंडाऱ्यावरून खूप धन्यवाद ताई. अपर्णा शर्मा ताई, तुम्ही तर आम्हाला रोजच कमेंट करता दोन्ही पण चॅनलवर, तुमचे खूप खूप धन्यवाद. पायल दातीर ताई खूप धन्यवाद. माधवी राऊत ताई, सरिता ताराळीकर ताई, आशा ठोंबरे ताई खूप धन्यवाद. स्वाती शिर्के ताई खूप खूप धन्यवाद. रोशनी मकासरे रावेर, ऑनेस्ट टेम्पल, सोनम कवराईक ताई पांडुर्णा खूप खूप धन्यवाद ताई सर्वांचे. जयश्री वानखडे ताई नागपूर खूप धन्यवाद. चित्रा जावर खूप खूप धन्यवाद ताई. संगीता इसापूर दहीगाव अवताडे ताई खूप धन्यवाद तुमचे. सुनीता चव्हाण ताई खूप धन्यवाद. श्रेया चावके ताई खूप खूप धन्यवाद. अर्चना बुधवावरे ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. राणी काळे ताई खूप खूप धन्यवाद. रेशमा अजय चौधरी खूप धन्यवाद ताई तुमचे. रागिनी गेडाम गिलबिला तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूरवरून ताई खूप धन्यवाद तुमचे. यमुना आंबटकर, लुपी सॉंग, लता गोरे, दिगू बेंदरकर खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे. ललिताताई गावंडे खूप धन्यवाद ताई. हेमलता सहारे ताई खूप धन्यवाद. खुशाल कन्नक्के खूप खूप धन्यवाद तुमचे. आशा तुंबे खूप धन्यवाद ताई तुमचे. आता पुन्हा एकदा मला जेवढ्यांनी सर्वांनी कमेंट केली, माझे बहिणी माझे भाऊ सर्वांचे खूप सारे धन्यवाद त्यांना, म्हणजे मनापासून खूप धन्यवाद. माझ्याकडून, माझ्या पूर्ण टीमकडून, मीराकडून, सगळेकडून द्यायला धन्यवाद. फक्त तुम्ही अशाच रोज कमेंट करत जा, मला खूप चांगलं वाटते. मी रोजच वाचते मग तुमच्या कमेंट. अगर तुम्ही मला रोज एवढ्या कमेंट केल्या ना, रोज वाचते तुमच्या कमेंट मी, आणि तुमचे नाव पण घेते. हो, फक्त तुम्ही कमेंट करत जा. तुम्हाला जर वाटलं आणि पूर्ण नाव टाकत जा तुमचं, म्हणजे नाव टाकायचं आणि गावाचं नाव टाकायचं. तसं याच्यावरून समजून येत नाही ना आपल्याला, म्हणून तसे तुम्ही टाकताच म्हणा. खूप समजदार आहे माझी बहीण भाऊ तशी. चला मग आता पहा, उद्या भेटू. उद्याच्या व्हिडिओत आपण लग्न पाहू. लग्नाचा व्हिडिओ आहे उद्या, तर उद्याच्या व्हिडिओत आणखीनच मजा येईल. तर तो व्हिडिओ नक्कीच पहा. त्यात आपण मंगलाष्टक वगैरे एकदम छान पद्धतीनं म्हणू, ते पण तुम्ही पहा, ऐका आणि उद्याच्या कोणाला कमेंट करा. आणि आजचा जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओला खूप कमेंट करा. खूप सारे कमेंट आल्या पाहिजे आपल्याला, म्हणजे सर्वांना आपण दाखवून देऊ की माझे बहीण भाऊ मला किती प्रेम करतात, किती म्हणजे त्यांना शांताबाई आवडते. तर खरोखर तुम्ही मला खूप कमेंट करा. काही चुकलं बुललं असेल तर माफ करा. कसं आहे, मी शेवटी माणूसच आहे तुमच्यासारखी, चुका तर होतेच. तर म्हणून मग झाली समजा तर माफ करा. आणि काही म्हणजे तुम्हाला वाटत असेल याच्यात काही करावं तर सांगत जा, सांगत चला काय करायचं आहे, काय नाही, काय दाखवू काय नाही, ते तुम्ही सांगा ना मला. त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवू. असं आहे मग. अशी आहे तुमची शांताबाई. अशीच तुम्हाला भेटायला येत जाईल मी रोज, मग पर्सनली तुमचे नावं घ्यायसाठी, नाही का. चला मग आता आपण पाहू उद्याचा व्हिडिओ. पहिले तर आजचा पाहू, नंतर उद्याचा पाहू. आज आपण पाहू काय होते काय नाही. आता कारण शुभांगीचे दाखवणं आहे आपल्याला सगळेच एकच व्हिडिओ दाखवणं असते. त्याच्यामुळं गावात काय घडते, कुठं काय होते, हे सगळं एकच व्हिडिओ दाखवा लागते, नाही का. चला मग आता पाहू आपण बाकीचं आता उद्या. तर पहिले आजचा व्हिडिओ पहा. आणि जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर आता, ते फक्त व्हिडिओ पाहते, त्यांनी पण मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्यापर्यंत. तेव्हाच मी तुमच्या मनापर्यंत पोहोचू शकन आणि तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू शकन आणि तुम्हाला समजू शकन मग शांताबाई काय म्हणते, काय मनाचा उद्देश आहे, कशी व्हिडिओ बनवते. तर करत जा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना, बहीण भावांना, नातेवाईकांना सर्वांना लिंक पाठवा, शेअर करा आणि बस आपल्याला सपोर्ट करा बा. एवढंच म्हणणं आहे शांताबाईचं. भेटू मग आता आपण. तुम्हाला अजून मीराचा सुखी संसारही पाहायचा आहे ना, नाही का. समोर व्हिडिओत अजून मजा येते. पहा मग आता व्हिडिओ. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपला शांताबाईचा सर्वांना धन्यवाद. आणि हो, लग्नाला सर्वजण या बरं, कारण पत्रिका छापलेल्या आहे, पण आपण व्हॉट्सअपद्वारेच सगळेले पाठवल्या. तर तुम्हाला मी स्पेशल निमंत्रण देतो, कारण की आपल्याच घरचं लग्न समजून या, आपल्या पोरीचं, आपल्या बहिणीचं लग्न समजून या लग्नाला या आणि आवर्जून जेवण करून जा बरं. चला, ही मीराचीच हे होती तुम्हाला विनंती की तुम्ही जेवण करून जा म्हणून. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत. लग्न पोराकडेच आहे. ठीक आहे, मग भेटू आपण उद्या. बाय बाय सर्वांना.